अडव्यासाठी आता काठीकडे तोडली. आमचे जामसंडेकर बंधूंनी दिले आम्हाला. काय काठी व्यवस्थित करून देत आहेत. ओमकार आहे बरोबर. काठीचं भरपूर रान आहे इकडे. जाऊचा होते समोर असे घे होते बाहेर होते सून या सर ओळखतेसून. ही मोठी गाठी असल्यामुळे गाडी नेण्यानं आता मुश्किल आहे. आता मी ही चालत आपल्या पिरावरून चवड्याच्या मंदिराच्याकडे आलो पिरवाडीला. आणि त्याचं खांद्यावरून घेऊन जायचे आहे. काठी मोठी आणि जड आहे तशी आता चालत न्यायची. ओमकार गेला गाडीने. भारी आहे. रस्त्याकडून चढाव आहे खूप. काय करणार. काट्या आमच्या होत्या पूर्वी पण ते बॅटरी संपली. लोकांनी नेल्या काही खराब झाली. तसं हे चढावून जायचं आहे वरती 1.5-2 किलोमीटर. इथे थकायला झालं अशी परिस्थिती. कसा बसा हाता चढाव चढलो. आता पुढे एक गांगेश्वर मंदिर लागणार. तर डोकीवर घेतले तर खांदे दुखले दोन नवले. ह्या खांद्यावरून त्या खांद्यावर परतून आता थोड्या वेळाने ते गांगेश्वर मंदिर इकडून खूप दूर आहे. त्याच्यानंतर तो रस्ता पूर्ण चालत जाऊन पुढे मग आमचा फाटा लागेल भंडारवाडी. ओमकार गेला खेळायला. ओढून हाणली बाहेर फक्त. नी गाडी होती ना ते यायला झालं नसेल लवकर पटकन. जड आहे खूप. काठी मोठी आहे. आमचे 2 घोड्या होत्या ते खालच्या जुन्या घराकडे आणि तो वरत आम्ही घोडी उभी करतो. खालची व्यवस्था केली आहे. ही जरा काठी चांगली आणली व्यवस्थित नवीन. आता ह्या रस्त्याकडे आलो वरती. आईकडे खाली तरवाडीवरती गेला रस्ता तरीवर. काय रे काठी मला लय जड झाली आहे. आता गेलो तेव्हा बघलास ना ओमकारने मी होते काय सांगले जा म्हणून तू गाडी त्यांनी